नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते. सावली इथे किचनमध्ये तिचं तिचं काम करत असते, पण मात्र तेवढ्यात लगेच सारंग सावलीशी खास बोलायला आलेला असतो. आणि सारंग आता सावलीला म्हणतो की सावली बस इथे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि मग याच्यानंतर सारंग शांतपणे सावलीला चेअरवरती बसायला सांगतो. सारंग आता याच्या पुढे बोलू लागतो की मगाशी भैरवीजी येऊन गेल्या, त्याच्यातल्या त्यात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या. मला माहिती आहे की भैरवीजींनी तुला आणि तुझ्या घरच्यांना खूप सारी मदत केली आहे, पण मात्र मी जे बोलतोय ना ते खूप महत्त्वाचं आहे, नीट ऐक. आणि मग त्याच्यानंतर सावली सुद्धा शांतपणे सारंगचं बोलणं ऐकत असते. सारंग म्हणत असतो, माणसाला ना सेल्फ इगो नसावा, फक्त इगो असावा, पण त्यातल्या त्यात सेल्फ रिस्पेक्ट असावा. कळलं ना तुला मी काय बोलतोय? मग याच्यावरती सारंग जे काय बोलतोय ते सावलीला समजलेलं असतं. आणि मग सावली लगेच मान हलवत सारंगला सांगते की हो, कळालं मला. सारंग इथे सावलीला समजवण्याचा अगदी बरोबर प्रयत्न करत असतो. सारंग आता म्हणत असतो, माणूस ना एका बिलीव्ह वरती चालत असतो. तो बिलीव्ह म्हणजे एक छोटासा विश्वास. जर ते बिलीव्ह हल्ले ना तर आपल्याला एखादी गोष्ट जर बरोबर वाटत असेल ना तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न वाटायला लागतो. ही गोष्ट नेमकं बरोबर आहे की चुकीची ते आपण कसं ठरवतो? तर त्या बिलीव्हमुळे. आणि जर ते बिलीव्ह जर हल्ले तर आपण त्याच्यामुळे गोंधळतो, चुकीचे निर्णय घेतो. म्हणूनच ते बिलीव्ह हल्ले नाही पाहिजे. मग आता सारंग सावलीला अशा पद्धतीने समजावून सांगत असतो की जेणेकरून सावली स्वतःचा विचार करेल. आणि ती जी काय सारंगच्या मनाने भैरवीकडे कामाला जाते ते आता व्यवस्थितपणे सावली तिच्या तिच्या मनानेच बंद करून टाकेल. एवढंच फक्त सारंगला वाटत असतं आणि त्याच्यामुळे सारंग हे सगळं सावलीला बोलून तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. सारंग पुढे बोलतो, जर तुला असं वाटत असेल ना तर तुझी बिलीफ सिस्टीम ही हल्ली नाही पाहिजे, तर तुला तुझा सेल्फ रिस्पेक्ट जपावा लागेल. जेव्हा सावली तू स्वतःला रिस्पेक्ट देशील ना तेव्हा अख्खं जग तुला रिस्पेक्ट देईल. आणि मग त्याच्यानंतर सावली सारंगला म्हणू लागते की सारंग सर, तुम्ही काय बोलताय ना ते मला सर्व काही कळतंय, पण मात्र भैरवी माईने माझ्यासाठी खूप काही केलंय. सारंग म्हणू लागतो, म्हणूनच सावली मी तुला टोकाचा निर्णय हा दिलेलाच नाहीये. आता सावली, आपण काम करत असताना जर आपल्या मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट घडली ना तर त्या क्षणी तिथे नोकरी सोडून द्यायची. सावली, मी काय तुझ्यावरती जबरदस्ती वगैरे काहीही करत नाहीये, पण मात्र माझी फक्त एक विनंती आहे की तू तुझा सेल्फ रिस्पेक्ट जप. आणि मग त्याच्यानंतर सावली सुद्धा सारंगला मान हलवत हो बोलते. आणि मग त्याच्यानंतर पुढे सारंग गुड नाईट बोलून तिकडनं निघून जायला लागतो. पण मात्र सावली सारंगला थांबवते आणि सारंगला म्हणू लागते की सारंग सर, मला बोलायचं होतं, तुम्हाला एक विचारू का? आपण जर एखाद्या व्यक्तीला शब्द दिला तर तो शब्द आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पाळायला हवा की नको? आणि मग त्याच्यानंतर सारंग लगेच सावलीला याच्यावरती उत्तर देऊ लागतो की सावली, कसं आहे माहिती का, लक्षात ठेव की आयुष्य हे ब्लॅक अँड व्हाईट नसतं, त्याच्यामध्ये बरेच असे रंग असतात. सो त्याच्यामुळे तू हे लक्षात घे की तो शब्द काय, तो शब्द आपण नेमकं कुठल्या परिस्थितीमध्ये दिलाय, शब्द दिल्यानंतर ती व्यक्ती तशीच आहे की बदलली आहे, हे सर्व काही त्या गोष्टींवरती अवलंबून असतं. याबद्दल तू जास्त विचार करू नको. मी फक्त तुला एवढंच सांगेल की माणसाने सक्षम बुद्धीने वागावं, कॉन्शियसली माणसाने भानावरती यावं. खरंच आयुष्य खूप सोपं होतं. आणि मग सारंग एवढं सर्व काही बोलून तिकडनं निघून जातो. पण मात्र सारंग जे काही बोललेला असतो ते सावलीला मात्र पटलेलं असतं. आणि मग त्याच्यानंतर सारंग सकाळी त्याचं आवरत असतो आणि तिथे बाजूला सखदेव सुद्धा असतो. तेवढ्यात आता सखदेवला जयंतीचा कॉल येतो आणि जयंती विचारते, काय माझे 30,000चे पतिदेव, पगार झाला की नाही अजून? माझ्यावरती सखदेव हळू आवाजामध्ये सांगू लागतो की अगं नाही झालाय अजून. मग जयंती लगेच आश्चर्याने विचारते, काय हो, आज पगाराचा दिवस होता ना, पगार व्हायला पाहिजे होता. आणि मग आता सखदेव सांगतो की ऑनलाईन जमा होणार आहे. मग आता जयंती म्हणू लागते, तेवढं ना, पगार झाला ना की डायरेक्ट घरी या, पूजा ठेवली ना लक्षात ठेवा. मग आता सखदेव सुद्धा म्हणू लागतो की हो हो, माहिती मला. आणि मग लगेच आता फोन ठेवून देतात. आता सारंग आता हे सगळं पाहता सखदेवला विचारतो, काय दादा काय झालं? मग आता सखदेव सांगू लागतो, अहो सारंग सर, काही नाही, पण मात्र आज पगार होणार आहे ना म्हणून जयंतीने घरी पूजा ठेवली आहे. बाबा नको म्हणत होते, पण मात्र जयंती काय ऐकतच नव्हती म्हणून ठेवली. तेवढ्यात लगेच सावली तिथे सारंगसाठी कॉफी घेऊन येते. सारंगला कॉफी देऊ लागते, पण मात्र सारंग बोलतो, दादा या स्त्रियांचं ना असंच असतं, स्त्रियांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ना ते आपण ओळखूच शकत नाही. पण मात्र सारंगचं हे बोलणं सावली आश्चर्याने ऐकत असते. सारंग लगेच म्हणतो, या बाईसाहेब काहीतरी विचार मनामध्ये करतात, त्यांचं ठरवतात आणि सांगत पण नाही. सावली सुद्धा लगेच बोलते, सारंग सर शांत बसा, तुमचं सुद्धा ना असंच असतं, मनामध्ये काहीतरी ठरवायचं आणि मग स्वतःच चिडायचं. आता सारंग लगेच म्हणतो, चिडतो काय चिडतो, नाही चिडलो मी, चिडल्यावर आपण बोलतो, मी बोलून तरी दाखवतो, पण मात्र या तर बोलतच नाही. इथे आता सखदेव तर मध्ये झालेला असतो आणि आता त्यांच्या दोघांचेही भांडण सखदेव शांतपणे ऐकत असतो.
सावली आता म्हणते मी बोलते ना, पण सारंग म्हणू लागतो हो तू बोलते, पण मात्र जास्त मनात ठेवल्याने प्रॉब्लेम्स होतात. पण मात्र तेवढ्यात तिथे आता ऐश्वर्या आलेली असते आणि सारंगला म्हणते की सारंग थोडं बोलायचं होतं. सारंग म्हणतो हा काय बोलायचंय? तर मग ऐश्वर्या आता सारंगला म्हणू लागते डीलसाठी 20 लाख रुपये कॅश हवी होती, त्याचं मी रिमाइंडर द्यायला आली आहे. सारंग लगेच सखदेवला सांगतो की दादा ऑफिसमध्ये गेल्यानंतर कॅश कलेक्ट करून द्या. आणि मग आता सखदेव सुद्धा हो बोलतो आणि ऐश्वर्या थँक्यू बोलून तिकडनं निघून जाते. आता इकडे त्याच्यानंतर सारंग सावलीच्या ट्रेमधला कॉफीचा मग घेतो आणि सावलीला म्हणतो की यातला एक घोट घेऊन बघ. सावलीला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच झाली. मग सावली लगेच म्हणू लागते सर काही चुकलं का? थांबा मी परत बनवून आणते. पण मात्र सारंग हसत म्हणत असतो नाही नाही ग, असाच एक घोट घेऊन बघ. आणि मग आता सखदेवला त्रास देण्यासाठी फक्त सारंगने हे नाटक केलेलं असतं. आता सखदेवला असं वाटतं की त्यांच्या दोघांचं काहीतरी रोमॅन्टिकच सुरू झालं, म्हणून सखदेव लगेच तिकडनं पळ काढतो. सखदेव गेल्यानंतर आता सावली लगेच म्हणते तुम्ही मुद्दाम केलं ना. मग सारंग लगेच म्हणतो की तुम्ही सगळे ना खूप निरागस आहात. या जगाची नेमकं काय हवं आहे ना हे आणखी तुम्हाला लागलेलीच नाहीये. जसं देवाने बनवलंय ना तसंच तुम्ही जगतात. चांगलंय चांगलंय, अशी माणसं सारखी सारखी बघायला नाही भेटत. आता मग सारंग हे असं बोलल्यानंतर सावली सुद्धा जरा लाजेशी होते. आणि मग सारंग आता सावलीला सुद्धा चिडवत म्हणतो की घे आता एक घोट. आणि मग त्याच्यानंतर सावली नको म्हणून लगेच तिकडनं निघून जाते. आणि मग त्याच्यानंतर आता इकडे सखदेव त्याचं त्याचं काम करत असतो. तेवढ्यात आता एक मुलगा येतो आणि 20 लाखाची कॅश इथे सखदेवला आणून देतो. आणि सखदेवला म्हणतो की हे तुम्हाला द्यायला सांगितले, ओपन तर करून बघा. नाही म्हणजे चंद्रकांत साहेबांचा नियमच आहे, कुठलीही काही जर झालं तरी सुद्धा खात्री केल्याशिवाय ती गोष्ट नाही घ्यायची. आणि मग असं बोलल्यानंतर सखदेव सुद्धा शांत राहिलेला असतो. आणि मग सखदेव आता ती बॅग ओपन करतो आणि त्याच्यामधले पैसे पाहता त्याला तर घामच फुटतो. आता तेवढ्यात लगेच तिथे गजा येतो. सखदेव लगेच आता बॅग बंद करून घेतो आणि गजा इथे म्हणू लागतो की सर काल डिलेवर केलेला जो मालाचा प्रॉब्लेम झाला होता ना ते व्यवस्थित झालंय, तुम्ही एकदा चेक करता का? तर मग आता सखदेव सांगू लागतो आत्ता का? नाही नाही नको, नंतर बघू, थोडंसं काम होतं. आणि मग आता पैशाचा प्रॉब्लेम असतो म्हणून गजा म्हणू लागतो सर कशाला काळजी करताय, केबिनमध्ये CCTV कॅमेरा आहे, सर्व काही आहे. असं जर असेल ना तर आपण केबिन लॉक करून जाऊयात. आणि मग त्याच्यानंतर सखदेव बोलतो की हा तुमचं सुद्धा बरोबर आहे. त्याचं बोलणं सखदेवला सुद्धा पटलेलं असतं. आता तो पुढे निघून गेल्यानंतर सखदेव ती पैशाची बॅग शांतपणे तिथे खाली ठेवून देतो. आणि मग आता सखदेव सुद्धा लगेच तिकडनं निघून जातो. पण आता जाता जाता सखदेव केबिन लॉक करून जातो. सखदेव आता व्यवस्थितपणे ते लॉक करतो. इथे CCTV फुटेजकडे पाहतो आणि मग त्याच्यानंतर तिकडनं निघून जातो. पण मात्र इथे काहीतरी वेगळंच सुरू असतं. म्हणजे ऐश्वर्याचा काहीतरी वेगळाच प्लॅन असतो आणि त्याच्यामध्ये सखदेवला बरोबर अडकवायचं हेच ऐश्वर्याने ठरवलेलं असतं. आणि मग आता त्याच्यानंतर सगळेच इथे हॉलमध्ये शांतपणे बसलेले असतात. मला तिथे ऐश्वर्या सारंग सगळेच असतात. तेवढ्यात त्या 20 लाखाच्या कॅशची बॅग घेऊन सखदेव येतो आणि ऐश्वर्याला ती बॅग देत म्हणतो की ऐश्वर्या मॅडम हे घ्या, तुम्ही 20 लाख रुपये मागितले होते ना तेच आहे त्याच्यामध्ये. ऐश्वर्या आता ती बॅग ओपन करून पाहते पण मात्र त्याच्यामध्ये कॅशच नसते. ऐश्वर्या आता लगेच सखदेववरती मोठ्याने ओढत म्हणते व्हॉट, काय चाललंय हे सखदेव, याच्यामध्ये कॅश होती ना, मग कॅश कुठे? इथे आता सखदेवला सुद्धा प्रश्न पडलेला असतो. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. सारंग, तिलोत्तमा, सखदेव हे सगळेच आश्चर्याने पाहू लागतात. सखदेव घाबरून गेलेला असतो आणि आता सांगू लागतो की याच्यामध्ये पैसे होते. पण ऐश्वर्या बोलते पैसे होते तर मग पैसे कुठे? अरे सखदेव पैसे कुठे गेले? सखदेव सांगत असतो नाही नाही असं कसं होईल, यात पैसे होते. आणि मग त्याच्यानंतर तिलोत्तमा इथे सखदेवला बोलू लागते की सखदेव बॅग तू घेऊन आलायस ना, मग तुलाच कसं काही नाही माहिती की पैसे कुठे आहेत? कमाल आहे बाबा सखदेव तुझी सुद्धा. आणि मग आता त्याच्यानंतर सारंगला तर हा सगळा प्रकार लक्षात आलेला असतो. सारंग लगेच इथे सखदेवकडे येतो आणि विचारतो दादा तुला जेव्हा पैशाची बॅग दिली होती तेव्हा तू ती उघडून पाहिली होतीस ना? माझ्यावरती सखदेव लगेच हो बोलतो. कारण सखदेवने खरंच ती पैशाची बॅग ओपन करून पाहिलेली असते आणि त्याच्यामध्ये तेव्हा पैसे असतात. सावली सुद्धा तिथेच असते आणि तो सर्व प्रकार सावली सुद्धा आश्चर्याने पाहत असते. सारंग आता नीलला म्हणतो की CCTV फुटेज घेऊन ये. पण मात्र नील उत्तर देतो की सारंग सर्व्हर डाऊन आहे, कॅमेरा इज नॉट ओके. आणि मग आता याच्यानंतर सखदेवला लगेच गजाचं बोलणं आठवतं की साहेब काळजी नका करू, कॅबिनमध्ये CCTV फुटेज आहे. आता सारंग म्हणू लागतो आपल्या ऑफिसमध्ये एवढी मोठी गोष्ट घडली आणि CCTV फुटेजच नाही मिळणार. ऐश्वर्या आता म्हणू लागते इट्स ओके, फुटेज जरी नाही मिळालं ना तरी सुद्धा आपण काहीतरी फिगर आउट करूयात. पण मात्र आता नील लगेच सांगू लागतो ऐश्वर्या अगं एवढं कॅज्युअली घेण्यासारखं नाहीये हे. इथे प्रश्न 20 लाखाचा नाहीये. आज चोरी झाली, उद्या काही होऊ शकतं. ऐश्वर्या मग म्हणते की हो काही होऊ शकतं.
मग त्याला मी काय करू? सगदेवरती डाऊट घेऊ? त्याने काय होणार आहे? एकतर मला ती मूर्ख मुलगी आवडत नाही आणि याची लायकी नसताना सुद्धा सारंगने याला एवढी मोठी पोच दिली. हा घरामध्ये नोकर होताना हीच त्याची लायकी होती. आता मग सगळे शांत असतात. पण मात्र आता तेवढ्यात तिथे जयंती आलेली असते. जयंती आता तेवढ्यात ही एवढे शब्द ऐकते की हा नोकर होता हेच बरं होतं. जयंती लगेच विचारते की कोण नोकर होतं आणि सगळेच आता आश्चर्याने जयंतीकडे पाहायला लागतात. जयंतीला असं अचानक समोर आलेलं पाहता सावली आणि सखदेव यांना दोघांना मोठा धक्काच बसलेला असतो. जयंती लगेच सखदेवच्या समोर येते आणि विचारते, या काय म्हणतात? कुठे नोकर होतात तुम्ही? आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते, म्हणजे तुला माहिती नव्हतं का? यांनी तुला काहीच नाही सांगितलं वाटतं. अगं एवढे महिने हा आमच्या घरामध्ये नोकर म्हणून काम करत होता आणि तुला जर माझ्यावरती विश्वास नसेल तर विचार यालाच. आणि जयंती लगेच इथे सखदेवला विचारते, या काय म्हणतायत? तुम्ही इथे नोकर म्हणून काम करत होते. मी तुम्हाला काहीतरी विचारते, तुम्ही इथे नोकर म्हणून काम करत होते. पण मात्र तरी सुद्धा सखदेव हा शांतच असतो. त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नसतो की त्याला नेमकं याच्यावरती काय उत्तर द्यावं. नाही म्हणजे या घरातली धुनीबांधी करून तुम्ही आपल्या घरी पगार पाठवत होता. पण मात्र तरी सुद्धा सखदेव मान खाली घालून शांतच असतो. आणि मग पुढे आता जयंती सावलीला विचारू लागते की काय गे सावळे, सांगा मला की तुझा दादा या घरामध्ये नोकर म्हणून काम करत होता. पण मात्र आता या गोष्टीमुळे सावलीला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. सावली सुद्धा शांत मान खाली घालून असते आणि सखदेव सुद्धा शांतपणे तो प्रकार पाहत असतो. जयंती म्हणू लागते, त्यांची एक अक्कल शेण खायला गेली. पण मात्र तुला नाही कळत का? हे तुझं घर आहे ना, मग तू कसं काय तुझ्या दादाला इथे काम करायला ठेवून घेऊ शकतेस? सावली तुला कसं काही नाही कळत ग? काय बाई आहेस तू? आणि मग त्याच्यानंतर इथे आता जयंतीचं हे सर्व बोलणं पाहता तिलोत्तम भयंकर चिडते आणि लगेच जयंतीवरती ओढत म्हणते की इनफ इज इनफ. आता ना शांत व्हायचं. आमच्या घरामध्ये ना हा असा आवाज नाही चालणार. आता मग त्याच्यानंतर तिलोत्तमा इथे आता ऐश्वर्याकडे येते आणि म्हणू लागते की ऐश्वर्या, तुझ्याशी मी व्यवस्थितपणे बोलते. मला आधी हे काय चाललंय ना हे सॉर्ट आउट करू दे. आणि आता इथे तिलोत्तमा लगेच जयंतीच्या समोर येते. आणि मग तिलोत्तमा इथे सारंगला बोलू लागते की सारंग, काय चाललंय हे सगळं? सारंग, हे सगळं काही तुझ्या समोरच आहे. तू काय म्हणाला होतास की सखदेव एकदा जरी आणखीन एकदा जर कामामध्ये जर चूक झाली तर तू त्याला कामावरनं काढून टाकशील. इथे आता जयंती सुद्धा शांतपणे आणि आश्चर्याने ते सगळं बोलणं ऐकत असते आणि सखदेव बिचारा तर शांतच असतो. सारंग लगेच इकडे सखदेवकडे येतो आणि सखदेवला म्हणू लागतो की दादा, याच्यामध्ये चुकी तुझी आहे. सखदेव म्हणत असतो, सारंग सर नाही. पण मात्र सारंगला जे काही समोर दिसतंय तेच आता सारंग बोलत असतो. दादा, मी तुला बोललो होतो ना की हे कंपनीचं काम आहे, तुला जबाबदारीने करावं लागेल. रक्कम छोटी आहे पण मात्र याच्यासाठी मी काहीही नाही करू शकत. सॉरी दादा, पण आजचा दिवस तुझा शेवटचा आहे. इथे आता जयंती सुद्धा शांतपणे तो सगळा प्रकार पाहत असते. सारंग स्पष्टपणे आता सखदेवला सांगतो की दादा, उद्यापासून कामावरती येऊ नकोस. आता इथे हे सगळं ऐश्वर्याने केलेलं असतं आणि सर्व काही आता इथे ऐश्वर्याच्या पूर्ण मनाप्रमाणे घडत असतं. ऐश्वर्या बोलू लागते, आता मलाच माझं गिल्टी वागतंय. सखदेव, असं माझ्याच बाबतीमध्ये तू दरवेळी का चुकतोस? गेल्या वेळी किटी पार्टीला माझ्या मैत्रिणीच्या सँडलवरती सरळ सरळ याने ज्यूस सांडवला आणि मग काय, सरळ सरळ माझ्या मैत्रिणीची चप्पल साफ करावी लागली. आता याच्यानंतर इथे सारंग आणि सावली ते दोघे हे सर्व ऐकल्यानंतर एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात. कारण त्या जयंती समोर सखदेवचं जे काही बोलत असते त्याबद्दल जयंतीला खूप वाईट वाटत असतं. जयंती लगेच सखदेवला म्हणते, चला आता किती ऐकून घ्यायचंय, किती अपमान करून घ्यायचाय तुम्हाला स्वतःचा? इथे तुमच्या नावावरती मी हजारोंच्या उधाऱ्या करून ठेवल्यात आणि त्या उधाऱ्या आता नेमकं कोण फेडणार आहे? माझा नवरा साहेब आहे, माझ्या नवऱ्याला 30,000 पगार आहे, 30,000 पगार आहे, अशी मी रिक्षा घेऊन दिंडवडे पिटवले. मग आता काय करू मी त्याचं? तुम्ही आत्ताच्या आता घरी चला, याच्यापेक्षा जास्त काय तमाशा बघायचा आहे? आणि जयंती सखदेवला पुढे काढून देते आणि तिलोत्तमाला सांगते, उरलेला तेवढा यांचा पगार पाठवून द्या. आणि मग जयंती सखदेवला घेऊन रागातच लगेच तिकडनं निघून जाते. पण मात्र या गोष्टीबद्दल सावलीला खूप वाईट वाटलेलं असतं. सारंग सध्या सावलीच्या नजरेला नजर सुद्धा मिळवत नसतो. मग आता त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऐश्वर्या अस्मी दोघीही रूममध्ये असतात. अस्मी आता आश्चर्याने ऐश्वर्याला विचारते, तब्बल 20 लाख रुपये तुम्ही तिकडनं गायब केले, नेमकं कसं काय केलं? म्हणजे ऐश्वर्याने असं केलं, जेव्हा सखदेव त्या रूमला लॉक लावून गेला तेव्हा आता एक माणूस तिथे आला आणि त्या 20 लाख रुपयाची सूटकेस त्याच्या हातामध्ये घेतली आणि आता ते रिकामी सूटकेस ठेवून निघून गेला. अस्मी पुढे बोलू लागते की ऐश्वर्या मॅडम, एवढी मोठी गोष्ट तुम्ही एवढ्या लोकांसमोर कॅज्युअली घेतली. अरे वा, मानलंच पाहिजे तुम्हाला.
ऐश्वर्या आता लगेच अभिमानाने बोलू लागते की मला प्रत्येक गोष्ट कॅज्युअली घ्यावाच लागेल. जर मी सखदेवला डायरेक्ट कामावरनं काढून टाका असं जर म्हणाले तर डाऊट माझ्यावर येईल. तसंही तिलोत्तमाने सारंग, सखदेव आणि त्या मूर्ख मुलीला एकत्र पाहिलं होतं. तिलोत्तमाच्या मनामध्ये सुद्धा सखदेवबद्दल खूप राग आहे. तिला त्या मूर्ख मुलीच्या घरामधलं कोणीही नकोय. मी फक्त एक साधी सिच्युएशन क्रिएट केली आणि त्याच्यामध्ये ती तिलोत्तमा बरोबर अडकली. अस्मी आता म्हणते, अरे वा, भयंकर भारी डोकं चालतं तुमचं. ऐश्वर्या बोलू लागते की फ्युचर प्लॅन जर क्लिअर असले ना तर डोकं बरोबर चालतं. आता चला आपापल्या कामाला लागा. आणि तो दिवस किती कमाल असेल ज्या दिवशी ती मूर्ख मुलगी या घरातून कायमची निघून जाईल आणि तू सून म्हणून या घरामध्ये येशील. अस्मी तर आता इथे हवेमध्येच असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंग शांतपणे त्याच्या रूममध्ये विचार करत असताना तेवढ्यात सावली सारंगसाठी ज्यूस घेऊन येते. सावली तिकडनं लगेच निघून जाऊ लागते, पण मात्र सारंग सावलीला थांबवतो आणि म्हणू लागतो, दादाची चुकी होती म्हणून मी काहीही नाही करू शकलो आणि खरं तर परिस्थिती तशी होती. आणि मग सावली पुढे बोलते की सारंग सर, तुम्ही काहीही नाही करू शकलात हे माहिती मला. आणि मग आता त्याच्यानंतर सावली लगेच तिकडनं निघून जाऊ लागते, पण मात्र तेवढ्यात दाराशी असताना अस्मी येते. अस्मी सावलीला आता नाटकं करत म्हणू लागते की जाऊ ना आतमध्ये. सावली म्हणते की मला का विचारतीयेस. अस्मी पुढे बोलते की तुम्ही नवरा बायको आहात ना, प्रायव्हसी मेंटेन केली पाहिजे म्हणून विचारलं. आणि मग त्याच्यानंतर सावली काहीही न बोलता तिकडनं निघून जाते. अस्मी इकडे सारंगकडे येते आणि सारंगला म्हणू लागते की सारंग, मला जरा थोडंसं तुझ्याशी बोलायचं होतं. आय नो, मला माहिती आहे की तू खूप फ्रस्ट्रेटेड आहेस, पण मात्र मैत्रीण म्हणून मला तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी आली. सारंग पुढे म्हणू लागतो की हो बोल अस्मी. अस्मी आता म्हणते, घरात जे काही घडलं म्हणजे मला म्हणायचंय की सखदेव प्रकरण, एखाद्याची जर चुकी असेल आणि इतरांनी त्याच्यावरती संशय व्यक्त केलाय तर त्याच्यामध्ये नेमकं चुकी काय. सारंग बोलू लागतो की चुकीचं काहीच नाहीये, मी विश्वास ठेवला होता दादावर. माझा सरळ सरळ विश्वासघात झाला आणि खरं तर मला विश्वासघाताची सवय झाली आहे आणि नेमकं कोणावरती विश्वास ठेवायचा ना तेच कळत नाही. मग आता इथे सारंगने आता इथे ऐश्वर्याला टोमणं दिलेलं असतं आणि ती गोष्ट ऐश्वर्याला समजते, पण मात्र तरीसुद्धा ऐश्वर्या आता पुढे काहीही बोलत नाही. सारंग बोलू लागतो की एकीकडे मन सांगते की दादा असं नाही वागणार, सगळे पुरावे त्यांच्या बाजूने आहेत. मग आता इथे अस्मी सुद्धा बोलू लागते, एक्झॅक्टली सारंग, मी सुद्धा तुला तेच म्हणते की एवढ्यामध्ये तू काही निष्कर्ष काढूच नकोस. नेमकं काय खरं आहे काय खोटं आहे ना हे येणारा काळच सांगेल. मग याच्यामुळे सारंग, तू घरच्यांशी रूढ वागू नकोस. तिलोत्तमा मॅडमला नेमकं काय वाटत असेल ना याचा तू विचार कर. आय एम सॉरी सारंग, तुला जरा वाईट वाटेल, पण मात्र तुझं तुझ्या आईकडे अजिबात लक्ष नाहीये असं तुला वाटतंय का. म्हणजे मला वाटतंय या सगळ्या प्रकरणाचा त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार कर. घरात सगळीकडे टेन्शनचं वातावरण, कोणत्या आईला वाईट नाही वाटणार. जेव्हा आपलं लग्न ठरलं होतं ना तेव्हा या घरामध्ये खूप आनंद होता, सर्वांना खूप भारी वाटत होतं, एकदम उत्साह. पण मात्र जेव्हापासनं त्या मुलीशी तुझं लग्न झालंय ना तेव्हापासनं घरातली सगळी शांतीच गेलीये. मी कोणालाही टार्गेट नाही करत आहे, पण मात्र सखदेव निघून गेल्यानंतर तू तिलोत्तमा मॉमशी बोललायस का. ते अस्मी बोलत असते आणि सारंग फक्त शांतपणे अस्मीचं बोलणं ऐकून घेत असतो. अस्मी म्हणत असते, सारंग बाकीचं सगळं जाऊ दे, पण तू तुझ्या मॉमशी बोलायला हवं, त्यांना तुझी गरज आहे आणि अशा वेळी तू त्यांना समजून घेऊ शकतोस. सारंग सुद्धा तर अस्मीचं बोलणं शांतपणे ऐकतो आणि त्याच्यावरती विचार करू लागतो. मग आता मित्रांनो, नेमकं पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.